मित्रांनो, आत्ता बैलगाड्याच्या परंपरेत टॉपची दावण कोणाची आहे तर मित्रांनो संतोष तोडकर यांची. सुंदर असेल, त्याच्यानंतर मल्हार असेल आणि साई असेल, अशी टॉपची बैलं. पण एक विशेष आहे, हे व्यक्तिमत्व ज्यादा मीडियासमोर येत नाही. तर आज आपण का येत नाही मीडियासमोर, कशा पद्धतीनं काय काय गोष्टी आहेत हे सगळं विचारूया. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. नमस्कार. खरंच तुमचं पण मनापासून धन्यवाद. बरं, जसं सांगितलं की नावानं सुपरिचित बैलगाड्यात सगळीकडे आहे, पण चेहऱ्यानं आज लोकांना कळेल. जाणीवपूर्वक माध्यमात कमी असतात काय? हो, आमचं कार्य तिथं लोकांकडे नगरसेवकांनी लोकांनी निवडून दिलेलं आहे. लोकांचं काम पण करणं असं त्याच्यात वेळात वेळ काढून आज पेडगावच्या नगरीत आज यायला भेटलं. बरं, नगरसेवक दुसऱ्या वेळेस आहात का? नाही, फर्स्ट टाईम. फर्स्ट टाइम आहे. फर्स्ट टाईम. बरं, आता कसं हे राजकारण बैलगाडा कसं सांगड जुळवत आहे दोघांची? नाही, चालू आहे सगळं व्यवस्थित. बक्कासूरच्या देवामुळे हे सगळं हे झालं, नाद लागलाय. बरं, पहिल्यांदा बक्कासूरचा नाद होता तुम्हाला, म्हणजे बघायचं ते, तिथून तुम्हाला आवड निर्माण झाली. हो, पण सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या पुढं जो टॅग लागतो, जी पदवी लागते समाजसेवक, ही खूप मोठी आहे. तर काय काय अजून करतात त्या दृष्टीनं ते सांगा. ते समाजसेवक 7-8 वर्षापासून कोविडपासून आमचं समाजकार्य चालू आहे. 2 ॲम्ब्युलन्स पूर्ण ऑल महाराष्ट्रभर ॲम्ब्युलन्स मोफतमध्ये ॲम्ब्युलन्स आपलं काम करतात बरं, लोकांच्या सेवेसाठी. बरं, आता ज्यावेळेस हे सगळं गोष्टी राजकीयदृष्ट्या असेल, तसेच तुम्ही सांगताय की लोकोपयोगी कामं करत असाल, त्यावेळेस तुम्ही बैलगाड्याच्या नादात आल्यानंतर जी खरेदी केली, कुठली खरेदी केली, आजपर्यंत किती पैशाची खरेदी केली ती सांगा. आज खरेदी केली आज सुंदरची खरेदी आहे, मल्हारची खरेदी आहे. कितीचे आहे? आता मल्हारविषयी बरेचसे आकडे बाहेर पडतात सोशल मीडियात, तुम्ही सांगा. नंदी आहे, त्यांची किंमत आम्ही कधी करत हां. नाही. ते लोकांना जे काही समजायचं प्रेक्षक वर्गांना ते लोक समजतील. बरं, आता हां बोला. आम्ही नंदीची किंमत करत नाही. आता काय आहे, जर नंदी घेतले तर नियोजन, आणि तुम्ही राजकारणात समाजकारणात आहात, तर ही नियोजन वगैरे कोण करतं, कशा पद्धतीनं ती नंदी ते सांगा. साताऱ्याला आमची टीम आहे सगळी. आणि पप्पू भाऊ जगजाळे यांच्या घरी कुमट्यामध्ये असतात बैल. आप्पा भाऊ असतील मागावचे, आनंद विशाल म्हात्रे आहेत, अनिकेत बिडकर आहेत, ही सगळी आमची टीम आहे. बरं, पहिल्यांदा सुंदर बैलाकडे जाऊया. आणि त्या बैलाच्या बाबतीत खूपच घडामोडी झाली, सगळ्यांना माहीत आहेत. तर काय सांगाल, सुंदरचं तुमचे एक वेगळं नातेसंबंध राहिलेला आहे ह्या 4-5 वर्षात, काय सांगाल? सुंदर आणि हे पहिल्या 4-5 वर्षापूर्वी सुंदर सराचं आणि माझं बोलणं झालं होतं, तेव्हा आमचा तो व्यवहार झाला होता सुंदरचा आणि आमचा. आज सुंदरच्या करिअरकडं कसं पाहत आहे? कारण आज जसं तुम्ही सांगितलं की बकासूरमुळं मला नाद लागला आणि त्या बैलाबरोबर पळणं, एक आपण म्हणून एक सर्कल पूर्ण झालं, वर्तुळ पूर्ण झाले. जे आमची इच्छा होती बकासूरवर पळण्याची, ती आज आमची इच्छा पूर्ण झाली. बरं, काय हो बैलगाडी क्षेत्र कसं आहे? कारण तुम्ही ज्या घडामोडी बघितल्यात मधल्या काळात सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत, आणि त्यात एक नाव पुढे येतं संतोष तोडकर. तर कसं आहे एकंदरीत बैलगाडी क्षेत्र तुमच्या नजरेनं कसं आहे? बैलगाडी क्षेत्र खूप छान आहे. ते आपण काय करायचं ते आपल्याला समजलं पाहिजे, काय करायचं आपण काय नाही करायचं. कुठली गोष्ट सगळ्यात आवडती बैलगाडी क्षेत्रातील? मला ही आवडती, आणि मी जरी समाजकारणात असलो, राजकारणात असलो, पण मला ही गोष्ट बैलगाड्याशिवाय शिकता कुठं आली नसती. लोकांशी संबंध. बाकी नंदी लाईव्हमध्ये जसा वेळ भेटतो तसा आम्ही लाईव्ह बघतो, लाईव्हमध्ये ते आम्ही बघतो, त्याच्यानं ते हे सगळं सिद्ध झालं. आता सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात जे सोशल मीडियावर खरेदींची किंमत बाहेर पडते, तुम्ही करता काय? स्पेशली व्यवसाय धंदा काय आहे? आमचं कंस्ट्रक्शन आहे. कंस्ट्रक्शन करतो. कुठल्या एरियात? विटावा ठाण्यामध्ये. हो. आता ज्यावेळेस विटावा ठाणे एवढ्या लांबून तुम्ही पेडगावात येता, तर बैलगाडी क्षेत्र असं आहे की तुम्हाला ओढून घेतं, पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं असतं की ती सिस्टीम बसवणं. म्हणजे
जरी तुम्ही इकडं आला तरी तिकडच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बसवणं, तर कशा पद्धतीने दोघांचा बॅलेन्स मगाशी विचारला, पण दोघांचा बॅलेन्स कशा रीतीनं तुम्ही सांभाळताय? हा नाद बैल, हा नादापुढे सर्व शून्य आहे. नाद पाहिजे, नादाशिवाय काय नाही. बाकी सर्व आमची टीम आहे साताऱ्याची, ती सर्व टीम सर्व हँडल करते सगळं. आता जशी सांगितली आवडती गोष्ट बैलगाड्यातील, ही गोष्ट मला बैलगाड्यातील अजिबात आवडत नाही, अशी एक कुठली गोष्ट तुम्हाला सांगाल? नंदीनं काय कोचा मारणं, हां. काठी मारणं ते योग्य नाही. पैशाची देवघेव होती, वायदी प्रकार, ह्याच्याविषयी काय मत आहे तुम्ही? बोला स्पष्ट. कारण काय, नवीन ज्या वेळेस कुठलाही क्षेत्रात माणूस येतो त्याला सगळ्या गोष्टी माहीत नसतात, तर कुठल्या गोष्टीत तुम्हाला गाडा मालकांना एकच विनंती आहे, ज्याचा नंदी पळतो गरीबाचा, त्यांना हात जोडून विनंती आहे का त्यांना तुम्ही नंदी द्या, वायदी घेऊ नका. आणि ज्यांचा नंदी पळतो त्यांनी मला समोरून कॉल करावा, त्याला नंदी आमचा मल्हार असेल, सुंदर असेल, त्यांच्या पैऱ्यात पळवायला भेटेल. त्याचा आर्थिक स्तर बघणार का पाळण्याचा स्तर बघणार बैलाचा? त्यांचा बैलाचा पळ पण बघणार, 2 उड्या कमी घेतल्या तरी चालेल, पण आम्ही गरिबांना बैल देणार, नंदी देणार. अगं मित्रांनो, अशीच भूमिका सगळ्यांनी ठेवली तर सुजलाम सुफलाम हे क्षेत्र होईल. आता तुम्ही एका विषयावर छेडले म्हणून तुम्हाला विचारायला आवडेल, तुमच्याकडून हायेस्ट वायदी किती मागितली? मालकाचं नाव घेऊ नका, पण तुमच्याकडून किती मागितली? नाही, वायदी आतापर्यंत आता कोणी मागितली नाही, पण आता काय हे बैलगाडी क्षेत्र असं जे गरिबांचं क्षेत्र राहिलेलं नाही, हे काय मोठ्यांचं क्षेत्र आहे. ज्यांचा बैल पळतो त्यांनाच देतात, गरिबांकडनं लोक वायदी घेतात. माझे हात जोडून सगळ्यांना विनंती आहे, काय कोणी गरिबांकडनं वायदी घेऊ नका. पण तुम्ही दिली असेल ना वायदी, कारण ज्यावेळेस पहिल्यांदा येतात तुम्ही सांगितलं की ही बैल काय एका रात्रीत घडत नाहीत, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तुम्ही तुमच्याकडं मागणी हायस्ट किती झाली वायदी? मागणी चालू असेल लोकांची, का आपण द्यायचं का नाही ते आपल्या हातात असतं. मागणी लोकांची चालूच आहे. मागणी किती देणार तेवढी कमीच आहे. तुम्ही एक आता मोठं स्टेटमेंट केलं संतोषजी, गरिबांचा खेळ राहिला नाही. कारण काय वाटतं, मोठी लोक अशी आहेत का ते वायदी घेतल्याशिवाय बैलच पळवत नाही गरिबांची. आता मग मी पण सुरुवातीपासून वायदीशिवाय बैलच पळवत नाही. पहिल्यांदा तुम्हाला ती अडचण आली की वायदीशिवाय पैरात देत नव्हते? वायदीशिवाय पैरात देत नाही. पण तुम्ही तर सगळी टॉपची बैलं घेतलीत. आता मल्हारचं उदाहरण घेतलं तर मल्हार एक शंकरपटात विक्रमी कामगिरी केलेला बैल आहे. जवळजवळ काहीतरी आतापर्यंत कोणी वायदी मागितली नाही, पण बैलगाडी क्षेत्रामध्ये जेव्हा नवीन आलो तेव्हा सर्व वायदीचा हा प्रकारच आहे. वायदी घेतल्याशिवाय कोण बैल देत नाही. मग आता ही बदलायचं कसं संतोषजी? कारण तुम्ही समाजसेवेच्या वसा घेतलेला व्यक्ती आहे, तर ही असं वाटत नाही की एक उदार भावनेनं, एक मानवी भावनेनं एकमेकांना मदत केली पाहिजे? सर्वांना एकमेकांना मदत केली पाहिजे. गरिबांचा ज्यांचा बैल पळतो त्यांना खरंच त्यांना बैल द्या, त्यांना पण उजेडात आणा. तुम्ही मला धन्यवाद, मनापासून तुमचे धन्यवाद. बैलगाड्यात जादा का दिसत नाही? म्हणजे नाव असतं. अनेक वेळा असं झालेलं आहे की तुम्ही मुलाखत घ्यायला बी दिसत नाही, लगेच जाता, किंवा जास्त बैलगाड्यात दिसत नाही. कारण काय? तिथे आमचे कामं पण कन्स्ट्रक्शनची कामं पण चालू असतात, लोकांची सेवा करायची पण असते. त्या जसा वेळ भेटेल तसा आम्ही इथे येतो बैलगाडी क्षेत्रात. संतोष तोडकर हे नाव महाराष्ट्रभर परिचित झालेलं आहे. तर बैलगाड्याचा राजकारणात काय उपयोग होतो का? म्हणजे तुम्ही विटाव्यामध्ये तुम्ही नगरसेवक आहात, तर तिचा काय उपयोग होतो का? तिथं प्रसिद्धी होते का बैलांच्या रिलेटेड? फक्त चार वॉर्डात मर्यादित असतं. आज 14 देशामध्ये महाराष्ट्रभर आपल्या बैलाच्या नंदीच्या महादेवाच्या आशीर्वादाने आपलं नाव पूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत झालं. एखादं समजा तुमच्या वार्डातल्या असं झालेलं आहे की पैरा द्या म्हणून, असं कधी झालेलं आहे का काय? हो, आता काल परवाचीच घटना आहे. आपलं मालशेरजवरून लोक माझ्या ऑफिसला आले होते उद्याच्या आदत बैलामध्ये मल्हारमध्ये पळवायसाठी. हां, बर. अगं मित्रांनो, अजून एक त्यांचे सहकारी आहेत आणि समालोचक आहेत. त्यांच्या वाणीनं भरपूर राजकीय सभा असतील त्या गाजलेत, बैलगाडी क्षेत्रही गाजलेत. तुमचा त्यांचा संबंध कसा? संतोष सेठ आणि माझी मैत्री 1-1.5 वर्षापूर्वीची आहे. म्हणजे समाजसेवक हा शब्द त्यांच्या नावासमोर जोडला गेला आहे. कारण समाजसेवक हा शब्द सहज मिळत नाही, त्यासाठी लोकांसाठी काम करावं लागतं. आणि विटाव्याच्या मातीत हा काम लोकांसाठी करत असणारा माणूस मी जेव्हा पाहिला, तर त्यातून त्यांची मैत्री होत गेली. पण ठाणे महानगरपालिकेची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीच्या काळामध्ये मी आवर्जून 8 दिवसाचा कालखंड संतोष तोडकर यांच्यासाठी दिला होता. त्या काळात मी त्या प्रचाराच्या यंत्रणेमध्ये होतो, तेव्हा तो माणूस नेमका काय तो मला अनुभवता आला. म्हणजे पण तुमची ओळख बैलगाडीत ना?
तुमचं समालोचन कधी ऐकलेलं ह्यांचं समालोचन? त्यांचे समालोचन 2 वर्षापूर्वीच ऐकलं होतं मी. म्हणजे विकास सरांची आमची भेट झाली होती तेव्हा ती ओळख आमची झाली. बरं, तेव्हापासून हा प्रवास चालू आहे. आता कसं आहे, मितभाषी आहेत, म्हणजे मुलाखतीवरनं बी आपल्याला कळते कमी बोलणारं व्यक्तिमत्व आहे, काम चांगल्या रीतीनं आहे, तरुण आहेत. अजून कुठली गोष्ट तुम्हाला जाणवते त्यांच्या व्यक्तिमत्वात? 1.5 वर्ष जवळ आहे तर. माणूस प्रचंड लोकांच्या सेवेत राहणारा माणूस आहे. आणि सँडी भाऊ तुम्हाला माहिती आहे, म्हणजे जगाचा नियम आहे, तुमचं कर्म आणि तुमची नीतिमत्ता साफ पाहिजे. आणि या माणसाचं मन आणि नीतिमत्ता प्रचंड निखळ आहे, म्हणूनच बैल आज पळतात. म्हणून बैल पळतात. आणि आता तुम्ही मल्हारच्या खरेदी बाबतीत बोलत असताना त्या माणसानं सांगितलं की त्या पैशात तोलू शकत नाही. पैसा सगळ्यांकडे असतो, ती दानत असावी लागते आणि ते लोकांबद्दलचं प्रेम असावं लागतं. त्या माणसानं हा बैल महाशिवरात्री दिवशी खरेदी केला आणि त्या माणसाच्या पाठीमागे शंभू महादेवाचा आशीर्वाद प्रचंड ताकदीने उभा आहे. 100% त्यामुळंच गुलालात बैल राहतात. म्हणून प्रस्तावनेतच सांगितलं, आता टॉपची दावण कोणाकडं आहे तर संतोष तोडकर यांच्याकडे आहे. मल्हार असेल, सुंदर असेल, अगदी साई सुद्धा असेल. आता अजून एक त्यांचे सहकारी आहेत, सहकाऱ्यांकडे जाऊया. त्यांचे मित्र आलेत, काय सांगाल तुम्ही? एक मैत्री असते, पहिल्यांदा तुमची ओळख करून द्या. मी ठाणे शहर दलात पोलीस दलात कार्यरत आहे. 2009 पासून 20 वर्षे आले. 2009-20 वर्षापासून आमची मैत्री आहे. संतोष शेठचं नावच ऐकत होतो आम्ही, समाजसेवक. तुम्ही तिथं नावच नावच ऐकत होतो. आणि माझी कोल्हापूरमध्ये बैलं आहेत, माझी पण शर्यतीची बैलं आहेत. आमच्या कोल्हापूर क्षेत्रात सेकंद आणि चिखलीगुट्ट्यामध्ये आमचे बैलं पडतात. शर्यत प्रकार वेगळा आहे. हां, तो प्रकार वेगळा आहे. आणि आपल्या ठाण्यात कोण आहे समाजसेवक आणि संतोष शेठ तोडकर? समाजसेवा लोकांमधून कळत असतात. आम्ही डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना लोकांच्या मुखातून कळतं की हा तरुण मुलगा आहे, व्यक्तिमत्व चांगलं आहे आणि प्रचंड लोकांसाठी काम करत असतो हा व्यक्ती. कुठलं एक काम तुम्हाला असं जाणवलं आणि त्यातून एक असं असतं की म्युच्युअल एक रिस्पेक्ट वाढतो, असं एक कुठलं काम सांगाल? भरपूर लोक आहेत. आता लाईट बिल इलेक्शनच्या प्रचारात बंदोबस्तमध्ये असताना मी एक व्यक्ती आलेला त्यांच्या म्हणजे संबंधित आणि त्यांच्याकडे लाईट बिल भरायचे पैसे नव्हते. 3-4 वर्षाचं लाईट बिल नव्हतं भरलं. म्हणजे मी काय त्यांचा मोठेपणा नाही करत आहे, पण माझ्या निदर्शनास आलेली ती गोष्ट आहे. त्यांनी काही क्षणाचा न विचार करता ते बिल लाईट बिल त्यांचं भरून टाकलं स्वतःच्या खिशातून. परत शिक्षणाचं परत काल सातारा येत असताना किती लहान मुलं यांना फोन करत होती माझ्यासमोर. मी गाडी ड्रायव्हिंग करत होतो आणि यांना इतकी मुलं फोन करत होती हे येणार आहेत म्हणून. आणि नंतर मग त्या सगळ्या मुलांना खर्च हे वगैरे तो किती दिला हे त्याच्याशी काही घेणं नाही. पण त्यांचं व्यक्तिमत्व पाहिलं की कोणालाही इग्नोर नाही केलं त्यांनी. आणि पहिल्यांदा आल्याला त्यांनी ते मैदानावर न येतात, ते दावणीला गेले ज्यांच्याकडे सांभाळायला आहे. आज संतोष शेठ तोडकर हे जे नाव आहे ना, हे नाव फक्त त्यांचं नाव दिसते तुम्हाला, पण त्याच्यासोबत त्यांच्या मागे जी काम करणारी टीम आहे ना, ही भयानक मोठी आहे. सामूहिक यश आहे. हां, सामूहिक यश आहे. आणि म्हणून एक संतोष तोडकर एक व्यक्तिमत्व असेल तर त्याच्या मागे खूप मोठी टीम आहे. आणि त्या टीममध्ये जे त्यांचं ग्राउंड लेवलला जे रूट लेवलला जे ते बघतात ना, की त्यांचं आज मला ते सांगायला म्हणजे मी सांगायला एकदम अभिमान वाटेल की त्यांनी बैलांसाठी वहिनींकडून डब्यातून मिक्सरला ते डाईट मिक्सरला लावून आणला. म्हणजे मी आज व्यायाम करत असतो, जिम करतो. माझी बायको देताना पण मला काचकूच थोडंसं हे होतं, पण आज यांचं म्हणजे घरातले 5-5 डबे एक गाडी त्यांनी भरून पाठवली. म्हणजे किती जनावरांबद्दल किती प्रेम असावं. आणि आज यांच्यासोबत फर्स्ट टाईम आल्यानंतर जेव्हा मी त्यांचं ठाण्यात पण तसं नाव आहे तसं इथं आल्यानंतर पण बघितलं. समोरच्या गाडीतून जेव्हा बघत होते तेव्हा टेम्पोतून लोक बघत असताना पण त्यांच्याकडे असं बोट करून दाखवते, हे संतोष शेठ तोडकर. म्हणजे मला अभिमान वाटला की यांचा मित्र मी असल्याचा मला अभिमान वाटला की माझ्यासोबत कोण आहे. जाता जाता मुलाखतीच्या शेवटाकडे जाऊया. संतोषजी यांना काय काय प्रश्न विचारून. आता तुमच्या नावापुढं जसं सांगितलं की समाजसेवक लागतंय, काय समाधान भेटतं की एखाद्या माणसाची मदत करून आपल्याला? लोकांची मदत करून कोविडपासून जे आम्ही रस्त्यावर उतरलो तोपर्यंत लोकांची जी सेवा करायला जे आनंद येते कशामध्ये आनंद नाही. प्रसिद्धी चांगली का लोकांची मदत करून जे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद येतो ती चांगली का प्रसिद्धी चांगली? लोकांची मदत करून जे त्यांचा आशीर्वाद भेटतो ते चांगलं. बरं, आता कसं सांगितलं तुमच्या मित्रांनी की ओळख होते, ज्यावेळेस ओळख होते प्रसिद्धी होते, काय शिकवते प्रसिद्धी? ओळख आपल्याला काय शिकवते? खूप छान वाटतं. इथं आल्यावर लोक विचारतात, फोटो काढतात वगैरे, सगळं चांगलं. म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला महादेवच्या नंदीच्या आशीर्वादाने सर्व आपल्याला बघायला भेटतं.
बघायला भेटतंय तुम्ही सांगताय आणि स्पेशली एका वाक्यात उत्तर देतात, त्यामुळे प्रश्न आपण घेऊयात. आता ज्यावेळेस तुम्ही इकडे येता, सगळ्या गोष्टी बघता, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते बघा की लोक टीम एकत्र ठेवणं, कारण हा पूर्ण आपण म्हणून सामूहिक गेम आहे. जसं यांनी सांगितलं की टीम एकत्र आहे, तर लोक एकत्र ठेवण्यासाठी काय करावं? विशेष प्रश्न का विचारतोय तुम्हाला, कारण तुम्ही राजकारणात सुद्धा आहात. तर लोक एकत्र ठेवायचे, काय करावं त्यासाठी? नाही, आमची सर्व सातारची टीम आहे, सगळे एकत्रच काम करते. 30-40 लोकांची टीम आहे, ती व्यवस्थित सगळेजण एकत्र काम करतात. पण काय करायचं म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत, प्रत्येकाकडे पैसे असतात, चांगला स्वभाव असतो, एकत्र ठेवण्यासाठी कुठली गोष्ट तुम्हाला कळली आहे? नाही, लोक त्यांच्या जे आपली 4-5 जणांची टीम आहे आमची, सगळे लोक सगळे चांगलं काम करतात. त्यांच्या मनापासून त्यांच्या नंदी आहेत तसं ते समजून काम करतात. त्यांच्यानुसार काय गोष्टी ॲडजस्ट आपल्याला करावं लागतात ना? हो, त्यांचं पण त्यांचे पैरे वगैरे काय असेल तर ते आपल्याला कॉल करतात. मला आले तर मी त्यांना कॉल करतो, ते समजून पैरे करायला लागतात. शेवटाकडे वळूया, 2-3 प्रश्न घेऊया. बैलगाडी क्षेत्र, आणि मी जसं सांगितलं सुरुवात, तुम्ही ज्या वळणावर आलाय ते वळण खूप असं म्हणजे म्हणू महाराष्ट्रासाठी खूप असं धक्का देणार होतं. एकंदरीतच सगळ्यांना माहिती आहे ते वळण कुठलं होतं, तर काय सांगाल ह्यातनं काय तुम्हाला शिकाय भेटलं या धक्क्यातून? नाही, यातनं तेच आहे, जेवढं आपण लोकांसाठी बोलणार, कमी बोलणार, तेवढंच लोकांसाठी चांगलं आहे. बाकी काय. बरं मित्रांनो, त्यांनी भारी सांगितलं, जेवढं कमी बोलणार तेवढे कमी अडचणीत येणार. हो. म्हणूनच कदाचित मला वाटतं ही एका वाक्यात उत्तर देतात, कारण जेवढं कमी बोलू तेवढं आपण कमी फसू, कमी अडकू, कारण बोलण्यातूनच भरपूर गोष्टी होत असतात, बैलगाडी क्षेत्रात असेल किंवा राजकारणात असेल. आता पुढं काय ठरवलंय? तर काय नाही, चालू महादेवच्या आशीर्वादाने आता हा एक गट झालाय, सेमी झालाय. महादेवच्या आशीर्वादाने 1 नंबरची अपेक्षा आहे, ती आज पूर्ण होईल. बरं, 1 नंबर होऊ किंवा न होऊ, पण तुम्हाला जे प्रेम भेटतंय, आणि जसं सांगितलं की महादेवाचा नंदीचा आशीर्वाद आहे, आणि तो आशीर्वाद असल्यानंतर काही कमी नाही पडणार. बरोबर. अशीच प्रगती करत राहावा, नगरसेवक झालात, आमदार व्हा, आणि चांगली बैल तुम्हाला मिळत. मित्रांनो, पुन्हा एकदा दाखवतो, महाराष्ट्रातील टॉपची धावण. इकडं मल्हार बघू शकताय, तिकडं सुंदर बघू शकताय. धन्यवाद.